नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे। त्यात प्रभाग क्रमांक 11 मध्ये समस्यांनी चांगलेच डोकेवर काढले आहे। या प्रभागातील हरिविठ्ठलनगर जुना बाजारपट्टा भागात रस्ते गटारींसह स्वच्छतेचा प्रश्न गंभीर झाला आहे। परिसरातील मुख्य रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाली असून वाहनधारकांना तारेवरची कसरत करून मार्ग काढावा लागत आहे। त्याबाबत तरुण भारत लाईव्हचा हा रिपोर्ट। आमच्याकडे सुविधा कुठलीच नाहीये, ना लाईट आहे, ना नाले आहे, ना रोड आहे आणि खूपच परेशानी आहे। थोडाफार सब कार्यक्रम भी केला म्हणजे आम्हाला खूपच त्रास होतो। थोड्यासाठी थोडी आपण हॉल घेऊ शकणार आहे आणि लेकरं असे बाहेर खेळता पण येत नाही त्यांना। थोडं पाणी आलं म्हणजे थोडी नाली काढावं लागते आणि न झाडणारे येतात, ना घंटा गाडी येत, ना भाजीपाल्याची गाडी येत, म्हणजे आम्हाला खूपच त्रास आहे, घरी परेशानी आहे आम्हाला। कोणता भाग येतो हा? मुंजोबा चौक, हरिविठ्ठलनगर। सर, आमच्याकडे गटारी म्हाताऱ्या लोकांना बिलकुल चालता येत नाही, दिवसा रात्री निघतच नाही ते बाहेर घाबरून, आणि लहान मुलं पडतच राहतात, त्यांना हमेशा दवाखाना लागतो, म्हणजे चालता बोलता पडतात ते इथं गटारी रोड असे दगडांमध्ये, आणि भरपूर डास, ते गटारींमुळे डास होतात, ते हे निघतात काय म्हणतात किडे, ते भरपूर निघतात आणि जनावर पण निघतात। तर आम्ही कसं काय मतदान करणार बरं? आमच्या गल्लीमध्ये रोड गटारी पाहिजे आणि इतकाले घरपट्टी नळपट्टी देता आम्हाला, आम्ही ते कसं काय भरणार बरं सांगा तुम्ही? आणि मत मागायला येतात आमच्याकडे हात जोडून, ना रोडाची सुविधा, ना गटारींची सुविधा, गाड्या धडाधड पडतात खाली। मी लीलाबाई विजय मिस्त्री। आमच्याकडे अंधार आहे, लाईट नाहीये, रोड नाहीये, गटारींचं पाणी आमच्या दारात शेपच्या आळ्या चालतात, आमच्याकडे काही सुविधा नाहीये। सुविधा नसल्यामुळे आमच्या दारी किडे चालतात, किडे चालल्यानंतर आमच्या शाळेच्या पोरांची सुविधा नाहीये
आमच्याकडे लाईटनी साप निघता, रात्री अंधाऱ्यामध्ये म्हातारे माणसं चालू शकत नाही, लहान पोरं चालू शकत नाही, रस्ता नाही, आम्हाला सगळी सुविधा पाहिजे, नाहीतर नगरपालिकेमध्ये आमचं आंदोलन जाईल. माझं नाव लीलाबाई राजाराम शिंदे. आमची वडर गलीमध्ये बोईवाडा आहे. आमच्या वाला खूप किडे चालतात, गटारी पण झालेले नाही, आतापर्यंत रोड पण झालेले नाहीये. लहान लहान मुलं आजारी पडतात, किडे घरामध्ये आतमध्ये जात आहे. खूप नगरसेवकडे गेले, नगरपालिकेत गेले, आम्ही 17 मजलीवर गेले, सर्वांना आयुक्तांना पण सांगितलं, मामाला पण सांगितलं, पण आतापर्यंत काहीच कामं झाले नाही. जोपर्यंत येतात फक्त म्हणतात हो हो करता, काहीच कामं नाही होते. आतापर्यंत कोणतेच कामं झालेले नाही, फक्त हो सांगतात. फक्त येतात तुम्ही आम्हाला मत द्या आणि आम्हाला निवडून आणा, आम्ही तुमच्या पाठीशी, आम्ही तुमचे कामं करणार आहे असे बहुते सांगतात. पण काहीच सांगत नाही. 1 महिन्यानं होणार आहे, 2 महिन्यानं होणार आहे. ते इंजिनियर लोक पण येऊन गेले, इकडे बघून गेले, पण आतापर्यंत करायची काहीच त्यांची वाली हे नाहीये. तर काय करायचं तुम्ही बघा, नाही तर आम्ही मग जाऊ मग आंदोलन घेऊन. तरी कुसुमबाई लक्ष्मी मिस्त्री पुऱ्या नवनाथ चौकात आणणार आता काही दिसत नाही. आणि साऱ्यांनी रोडनी 12 महिने रोड आमचा वल्ला राहतो. म्हाताऱ्या लोकांनी कस काय चालवतं, कस काय याचं बरं पहा बरं तुम्ही. नुसते पाहून जाता, चालले जाता, फोटो काढून जाता 17 आणि निवड्या टायमाले पहा पडता. आता या बारीले ना आम्ही एक बी जण मत देणार नाही. कोऱ्याचा कोऱ्या चिठ्ठ्या सोडून देत जाऊ आम्ही लय परिस्थिती पाहिली लोकांची करतो. हा मग मला चाललेल्या जागा राहते ना, कशी नदी वाहते 12 महिने आमच्या रोडानं नदी वाहते गलीमध्ये. इकडे 4 पायचे जनावर राहता का इकडे, लोकांनी राहता का इकडे. तोंड पाहून काम करतात ते लोक, मला तोंड पाहून काम करतात. निवडणूक आली का पहा पडेल येता गलीमध्ये. आम्ही असं करू, आम्ही तसं करू, यू मारू तू मारू, म्हणजे कल घ्या तर क्या करू. मामाच्या 100 गाईचा काही नाही. हा आम्ही काही आता या बारीला मत देणार आहे. आम्ही कोण आम्ही एकी करून जाता नवनाथ चौक आले सगळे. इथं पहा पडता पडतात काय म्हणता. मग तुमच्याकडे आम्ही रोड आणू, तुमच्याकडे आम्ही चारी आणू, लाईट आणू. निवडून आले का काही नाही.